नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मस्त अशी चिकन दम बिर्याणी बनवायची आहे। आपली भाजी आणि भाकरी वगैरे खाऊन आता कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं चला मस्त अशी आपण आज चिकन दम बिर्याणी बनवायची आहे। फक्त आपण बिर्याणीच बनवणार आहे, आज दुसरं काही रस्सा आणि बिर्याणी बनवणार आहे, भाकरी वगैरे काही बनवणार नाही। तर हे बघा, त्यासाठी घेतलेला आहे आपण 1 किलो मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे, शैला बासमती आहे। ह्याची पण बिर्याणी एकदम छान होती, मस्त अशी सुटसुटीत होती। हे घेतलेला आहे आणि इकडे घेतलेला आहे आपण स्वच्छ धुवून असं 1 किलो चिकन घेतलेला आहे। तर 1 किलो चिकन आणि 1 किलो आपण तांदूळ घेतलेला आहे बिर्याणी बनवण्यासाठी। इकडे घेतलेले आहे थोडेसे आपण खडे मसाले घेतलेले आहेत, इलायची, लवंग, दालचिनी, शहाजिरे असं घेतलेलं आहे। आणि आपल्या बिर्याणीसाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे। मसालाचा वापर आपण जास्त करणार आहे। तर इकडे 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे सुक्क, आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे, 2 टोमॅटो कापून घेतलेला आहे, कांदा कापलेला आहे, इकडे अद्रक लसूणची पेस्ट तर मी आधीच करून ठेवलेली आहे। आता आपल्याला सर्वात आधी ही तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला दम बिर्याणी बनवायची म्हटल्यावर आपल्याला पांढरे तांदूळ चांगले असे पहिला शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण आता सर्वात आधी तांदूळ हे भिजवून घेणार आहे आपण। हे बघा, असं थोडंसं पाणी टाकून ह्याला आपल्याला पाणी भिजत ठेवायचे आहेत। एक अर्धा तास ठेवले तरी चालतात, आणि मग स्वच्छ धुवून आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचं आहे। इकडे मी कढईमध्ये आदान ठेवलेलंच आहे पाण्याला, चांगलं पाणी आपलं खळखळ उकळायला लागलं की आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे। आणि आपल्याला हे तांदूळ 70% असे शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आपल्याला हे तांदूळ। तर आपण एक 15 ते 20 मिनिट तांदूळ भिजत ठेवणार आहे। आणि इकडे बघू शकता, इकडे कढईमध्ये मी पाणी, तिकडे आपलं पाणी अजून गरम होतंय चांगलं, असं काही गॅस फास्ट केलेला आहे। चांगलं पाणी खळखळ उकळायला लागलं आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे। तोपर्यंत आपण इकडे करून घेणार आहे आपली मसाल्याची तयारी करून घ्यायची। तर इथं आपल्याला हे खोबरं टाकून घ्यायचंय। थोडासा मसाला जास्त असला ना बिर्याणी खायला छान लागते, अशी अजिबात फडफडीत होत नाही। पुदिना टाकून घेतलेला आहे, आणि आपण थोडा कांदा टाकायचंय वाटण्यासाठी आपल्या, आणि आपल्या बिर्याणीला छान असा कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये करणार आहे ते बीटाचा वापर करणार आहे। बीट खायला पण चांगले असते, तर कलर सुद्धा मस्त असा आपला बिर्याणीला येतो। बीट 2-3 तुकडे टाकून घेतलेला आहे मी। टोमॅटो टाकून घ्यायचे, आणि अद्रक लसूणची पेस्ट मी आधीच करून ठेवलेली आहे, आणि मस्त छान अशी ही आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची। जास्त बारीक एकदम वाटायचं नाहीये, थोडंसं असं मोठं मोठं ठेवलं तरी चालतं। हे बघा, इकडे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। 10-15-20 मिनिट आपण तांदूळ पण भिजवून घेतलेला आहे। यात टाकणार आहे आपण 2 तुकडे दालचिनी टाकणार आहे, 4-5 लवंगा टाकून घ्यायचे, 4-5 काळे मिरे टाकून घ्यायचे, आणि 2 विलायची, आणि थोडीशे शहाजिरे टाकायचे आपल्याला। आणि मस्त ही थोडासा पुदिना टाकून घ्यायचे पाण्यात आपल्या। आणि आपले भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे त्याच्यात। आणि गॅस फास्ट करून आपल्याला हे याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये। झाकण न ठेवता आपल्याला 70 ते 80% आपल्याला हे भात चांगला शिजवून घ्यायचा आहे। आणि 1 चमचा आपले साधे जिरे टाकायचे। तर आपल्याला आता हेच थोडंसं मीठ टाकायचंय आपल्याला, कारण आपल्या तांदळाला मीठ लागत नाहीये, मसाल्यामध्ये लागतं, मग आपल्या भाताला मीठ चांगलं लागत नाही। त्यासाठी आपल्याला 1 ते 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे मी, आणि भात आपल्याला आता चांगला शिजवून घ्यायचा आहे। तिकडे आपण भात शिजायला टाकलेला आहे तांदूळ, तो आपले तांदूळ शिजून होत्या तोपर्यंत आपल्याला छान असं चिकन मुरून ठेवायचं आहे। त्यासाठी आपण आता घेतलेला आहे एक कढईमध्ये आपण चिकन घेतलेलं आहे स्वच्छ चांगलं धुवून। त्यात टाकणार आहे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला 1-2 चमचे, आणि ही आहेत ही 2 चमचे आपल्याला कश्मीरी मिरची टाकायची, छान असा कलर येण्यासाठी, आणि थोडासा तिखटपणा पण येईल। एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, आणि ही आपल्याला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरणार आहे आपण।
एव्हरेस्ट बिर्याणी मसाला टाकलेला आहे. छान होते याच्याने बिर्याणी. आणि थोडेसे आपले खडा मसाले आहेत, दालचिनी, लवंग, शाजिरे आणि काळे मिरे आहेत, हे पण टाकून घ्यायचे आपल्याला. आपल्याला 4-5 चमचे दही टाकायचं आहे. मस्त छान असं दही टाकून आपल्याला मुरून ठेवायचंय. आणि आपला थोडा मसाला केलेला आहे, मसाला टाकून घ्यायचा आपल्याला. आणि थोडासा मसाला आपण आपली बिर्याणी टाकणार आहे तेव्हा टाकून घेणार आहे. आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय. आणि ही कोथिंबीर, पुदिना टाकायचा आपल्याला. हे बघा इकडे सगळे मसाले वगैरे घालून झालेले आहेत. तर आपण वरून टाकणार आहे थोडी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. आणि आपण जे कांदा तळलेला होता ते कांदा घालून आपल्याला छान असं मस्त हे चिकन मसाले लावून मुरायला ठेवायचं आहे. तर छान असं बघा कालवून झालेलंच आहे. एक 20 मिनिट आपण याला मुरायला ठेवणार आहे. तर आपण थोडंसं तेल होतं ते तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे. कांदा वगैरे आपण तळलेला होता कडक, त्यातलंच थोडं तेल राहिलेलं होतं, तेल पण आपण त्यात टाकलेलं आहे भरपूर. आणि सगळे मसाले मीठ वगैरे लावून छान असं आता आपण हे 10 ते 20 मिनिट ठेवायचं आहे. इकडं आपण चिकनला छान असं मुरायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इकडं भात शिजायला टाकलेला होता, तो भात सुद्धा छान असा शिजलेला आहे. तर ते भात आपण सगळं आता काढून घेणार आहे, कारण जास्त वेळ जर ठेवलं तर भात खूप जास्त शिजला जाईल. आणखीन आपल्याला हा भात दम लावायला ठेवायचा आहे. तर आता सगळा भात आपण काढून घ्यायचा आहे. छान असा शिजलेला आहे. 70 ते 80% ही भात शिजवून घेतलेला आहे. बाकीचा भात आपला दम लावल्यानंतर शिजणार आहे. बघू शकता इकडं सगळा भात मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तर थोडंसं आपल्याला पसरवून थोडंसं गार व्हायला ठेवायचं आहे, नाहीतर गरमीमुळे आपला भात आणखीन जास्त शिजला जाईल. छान असं पसरून थोड्या वेळ ठेवायचं आहे. हे बघा छान मस्त असा फडफडीत झालेला आहे आणि छान शिजला. आपल्याला जसा पाहिजे तसा आपण हे भात शिजवून घेतलेलाच आहे. भाताला गार व्हायसाठी ठेवणार आहे. इकडं आता आपण त्याच कढईमध्ये आपल्या बिर्याणीला दम लावायचा आहे. तर त्यात मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि जे आपलं कांदा तळून जे तेल राहिलेलं होतं ते सगळं तेल आपल्याला बिर्याणीलाच वापरायचं आहे. तुम्हाला तुपामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता, पण मी थोडंसं तेल आणि 2-3 चमचे गावरान तूप टाकलेलं आहे. कारण की तुपाचं बऱ्याच लोकांना आवडत नाहीये बिर्याणीमध्ये, त्यासाठी मी थोडंसं वापरलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. इकडे घेतलेला आहे मी कांदा, असा लांबका बारीक कापून घेतलेला आहे पातळ पातळ. तर छान असा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर छान आपल्याला हे चिकन मुरवून ठेवलेलं आहे, त्यातच हे आता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. बघा कांदा छान असा आता आपला जास्त काळा करायचा नाहीये कांदा, आपल्याला छान असा गोल्डन होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे. फक्त थोडासा कांदा आपला मऊ झाला पाहिजे, अशा प्रकारे कांदा तळून घेतलेला आहे. आणि आपण जे सगळं चिकन मस्त मसाले लावून जे मुरवाय ठेवलेलं होतं ते आपण कांद्यामध्ये आपल्या टाकून घेतलेलं आहे. तर छान आपल्याला तेलात याला परतून घ्यायचं आहे चिकनला. मस्त एकदम छान अशी तंदूर बिर्याणी ही होते एकदम. हे बघा बघू शकता कलर सुद्धा किती छान ह्या भाजीचा झालेला आहे. आता आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे 50% चिकन आणि मसाला ह्याच्यातच आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहे. आणि थोडंसं छान असं शिजल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दम लावायचा आहे. भात टाकून आपल्याला दम लावायला ठेवायचा आहे. तर हे थोड्या वेळ मी छान असं बघा बघू शकता शिजवून घेतलेलं आहे. आणखीन थोडासा मी पुदिना आणि कोथिंबीर याच्यामध्ये या मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर चिकन आपलं छान असं शिजलेलंच आहे, बघू शकताय बघा. हलवून हलवून छान असं मी परतून घेऊन याला शिजवून घेणार आहे. हे बघा इकडे बघू शकता एक झाकण ठेवून मी याला शिजवून घेतलं होतं.
आणि यात मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाहीये, झाकून ठेवल्यामुळे हे बघायचं अंगचंच पाणी याला चिकनला मस्त असं सुटलेलं आहे. आणि मसाले आणि चिकन आपलं छान मस्त असं मीठ मिरची लागलेलं आहे त्याला आणि छान शिजलेलं आहे. तर बघू शकताय बघा इकडे छान अशी ग्रेव्ही मस्त आपल्या बिर्याणीला दम लावण्यासाठी तयार करून मी आधी घेतलेली आहे. हे बघा छान शिजलेलं आहे. 50% चिकन शिजलं ना मग आणखीन 50% चिकन याच्यामध्ये शिजतं भातामध्ये. तर आपण वर असे मस्त असे लेयर लावून घ्यायचे आहे आपल्या भाताचे. एकदम सुटसुटीत हे बघा बघू शकता भात एकदम छान असा सुटसुटीत झालेला आहे आपला. थोडासा भात टाकून मी घेतलेला आहे, एक लेयर लावलेला आहे. हे बघा आपण असं पसरून घेतलेला आहे. त्यातच मी परत थोडासा पुदिना, थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर परत एक मी लेयर लावलेला आहे. बघू शकता इकडं भरपूर फुल कढई भरलेली आहे. या कढईमध्ये मी का लावते की या कढईमध्ये छान असा अजिबात भात आपला बिर्याणी अजिबात आपली चिटकत नाहीये. किती पण वेळ जरी तुम्ही ठेवला तरी ही बिर्याणी अजिबात चिटकत नाहीये. म्हणून या कढईमध्ये मी ही बिर्याणी 1 किलोची बसती बरोबर. 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदळाची बिर्याणी एकदम व्यवस्थित होती म्हणून या कढईमध्येच मी दम लावाय टाकलेला आहे. तर हे बघा एक तिथं थोडे मी कलर टाकून घेतलेले आहे कारण माझ्या मुलांना कलर खूप आवडतो बिर्याणी मध्ये म्हणून मी थोडासा जिलेबी कलर वापरलेला आहे. जास्त वापरलेला नाहीये, कमी टाकून एकदम पाण्यासारखं कलर बनवलेला आहे. आणि हे हिरवा थोडा बनवलेला आहे, त्यांना आवडतं म्हणून हे मी टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. मस्त अशी ही बिर्याणी होते आपली. तर बघा हे 2 कलर टाकलेला आहे आणि आपला आहे तो भाताचा पांढरा कलर. एकदम छान अशी मस्त आपल्या बिर्याणी दिसत आहे, बघू शकता तुम्ही. बघा आता आपलं हे भात टाकून रंग वगैरे लावून झालेलाच आहे. आता आणखीन थोडस आपण पुदिना टाकलेला आहे, कांदा थोडा राहिलेला होता शिल्लक ते सुद्धा मी टाकून घेतलेलाच आहे. कारण कसं पुदिना टाकला ना, पुदिना छान असतो, खायला पण चांगला असतो आणि एकदम थंडावा देणारा, पोट आपलं साफ होतो व्यवस्थित आणि थंडावा देणारा आहे म्हणून हे मी केलेलं आहे. तर आता कढईवरचे झाकण आहे त्याला थोडस बोळ असतं हवा जाण्यासाठी. तर आपली दम द्यायला जी बिर्याणी ठेवलेली आहे आपण त्याचं हवा बाहेर जर वाफ गेली तर आपल्या बिर्याणीला दम बसणार नाही. त्यासाठी या बोळाला मी लावून घेणार आहे. थोडस गव्हाचं पीठ लावणार आहे म्हणजे कुठूनच हवा गेली नाही पाहिजे, त्यासाठी हे मी बघू शकता इकडे पीठ लावून घेतलेलं आहे. आणि छान आता तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तुम्ही याच्यावर दम देऊ शकता. आणि काही बघू शकता एकदम खाण्यासाठी आपली बिर्याणी तयारच झालेली आहे. मस्त असा भात पण एकदम छान फडफडीत झालेला आहे, मऊ सुद्धा भात झालेला आहे आपला. आधी डायरेक्ट हे केलं. बघा मैत्रिणी मस्त असं दम बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे, एकदम छान अशी फडफडीत झालेली आहे आपली बिर्याणी. हे बघा बघू शकता एकदम छान अशी अजिबात चिकटपणा झालेला नाही, एकदम मस्त दम बसलेलाच आहे. तर मस्त असं हे ताट मी सजवून घेतलेलं आहे. इकडे बिर्याणी त्यासोबत खायला बनवलेली आहे कोशिंबीर. मग आजचं हे चिकन दम बिर्याणी आपली कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद.